नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नंदिनी आत्याला जाब विचारायला आलेली असते. तेव्हा आत्या नंदिनीला बोलते की काय झालं नंदिनी. यावर नंदिनी बोलते की थोडं बोलायचं होतं. आत्या बोलते की बोल ना. नंदिनी बोलते की तुम्ही दीपकला सांगून मला माझ्या लग्नातून किडनॅप केलं होतं ना. आत्या बोलते की मी का करीन असं, तुला कोणी सांगितलं हे. नंदिनी बोलते की त्याने काय फरक पडतोय. आत्या बोलते की फरक पडतो ना नंदिनी, कोणी सांगितलं तुला हे सगळं. नंदिनी बोलते की पिहूने. आत्या जरा हसूनच बोलते की पिहू तिचा काय संबंध इथे. नंदिनी बोलते की कारण तुम्ही बोलत असताना पिहू बाहेर उभं राहून सगळं ऐकत होते आत्या. आत्या बोलते की कमाल आहे तू नंदिनी. अगं तिने सांगितलं आणि तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तू मला जाब विचारायला आलीस. अगं लहान मुलगी आहे ती, काहीतरी ऐकते, वेगळंच काहीतरी जाऊन सांगते. तिच्यावर काय विश्वास ठेवते तू. नंदिनी बोलते की पिऊ खोटं बोलते. आत्या बोलते की अर्थात. नंदिनी बोलते की म्हणजे तुमचा आणि दीपकचा काही संबंध नाहीये. आत्या बोलते की अजिबात नाही. कोण दीपक आणि त्याचा आणि माझा काय संबंध. तो तुझ्या आनंद निवास मध्ये काम करत होता ना, मग मला कसं ठाऊक असेल तो. हे बघ नंदिनी, त्याने तुझ्या लग्नात किडनॅप केलं, तुझ्यावरती हल्ला केला, एवढंच मला त्याच्याबद्दल माहिती आहे. नंदिनी बोलते की ठीक आहे, तुम्ही म्हणता तर तुमच्यावर विश्वास ठेवते मी. मला तुमचा एकदा फोन देता का. आत्या बोलते का. नंदिनी बोलते सांगते ना. असंही तुमचा आणि दीपकचा काही संबंध नाही आहे, तर मग फोन द्यायला काहीच हरकत नसावी, नाही का. द्या. आत्या जरा विचार करूनच फोन देते. नंदिनी फोन चेक करते आणि बोलते की तुमचा आणि दीपकचा काहीही संबंध नाही आहे असं बोलताय ना, मग त्याचा नंबर तुमच्या फोनमध्ये कसा काय. तर दुसरीकडे काव्या ड्रायव्हरची वाट बघत असते आणि बोलते की कधी येणार हा ड्रायव्हर. फोन पण स्विच ऑफ झाला आहे माझा. आणि तेव्हा तिथे गाडी येते आणि दादा बोलते पण तिला पार्थला बघून आश्चर्य होतो. पार्थ बोलतो की मीच आहे, घाबरायला काय झालं एवढं. काव्या बोलते की काय झालं म्हणजे, कुंत्री मुंकत होती ना. पार्थ बोलतो की तुम्ही पण फिस्कारायचं ना त्यांच्यावर, ते पण घाबरले असते. काव्या चिडूनच बोलते की म्हणूनच मला तुम्ही इथे यायला नको होतं. मानिनी काकू पण मला म्हणाल्या होत्या मी ड्रायव्हर काकांना पाठवते, म्हणून तुम्ही कशाला आलात. पार्थ बोलतो की त्यांनाच पाठवणार होती. आई नंतर मला म्हणाली प्रिय पुत्र, पार्थ तुझं नाव पार्थ असलं तरी तू काव्यासाठी सारथी हो आणि त्यांना आणाव्यास जा, म्हणून आलो मी. मग कसं वाटलं सरप्राईज. काव्या बोलते की इरिटेटिंग. पार्थ बोलतो की इंटरेस्टिंग बोलायचं असेल तुम्हाला. काव्या परत बोलते की इरिटेटिंग. पार्थ बोलतो की आता मला इरिटेट व्हायला लागले, उतरा खाली. काव्या बोलते की मला काय हाऊस नाहीये तुमच्या बरोबर प्रवास करायची आणि उतरते. पार्थ कुत्र्याचा आवाज काढतो. काव्या घाबरूनच गाडीमध्ये बसते. पार्थ बोलतो की आता काय झालं, हाऊस नव्हती ना तुम्हाला माझ्या बरोबर यायची प्रवासात, आता उतरा ना. काव्या बोलते की दुसरा ऑप्शन नाही आहे आता माझ्याकडे. पार्थ हसूनच बोलतो की फट्टू मांजर. काव्या बोलते की तुम्ही मला फट्टू म्हणाला. पार्थ बोलतो की नाही, ती कुठेतरी खरी खरी मांजर गेली, त्या मांजरीला फट्टू म्हटलं. तेव्हा काव्या बोलते की कळतंय मला, तुमची सगळी नाटकं कळते हा. चला आता. आणि ते दोघे निघून जातात. दुसरीकडे नंदिनी चिडूनच बोलते की द्या ना उत्तर, बोला आता काय म्हणणं आहे तुमचं यावर. अजूनही तुमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही काही केलं नाही, बोला ना. यावर आत्या बोलते की हो मीच केलं आहे, मीच तुला तुझ्या लग्नातून किडनॅप करायला लावलं होतं. नंदिनी रडूनच बोलते की का केलं, तुम्ही हे का केलं असं. आत्या बोलते की कारण मला तू आमच्या घरामध्ये आमच्या आयुष्यामध्ये नको होती. तुझ्या बापामुळे मी माझा नवरा गमावला आहे नंदिनी, आणि त्याची मुलगी मला या घरामध्ये नको होती. मी हजारदा ओरडून ओरडून विक्रमला सांगितलं होतं, पण तो ऐकायला तयार नव्हता आणि मी धनंजयला धमकी दिली आणि तुझं लग्न मोडलं. पण तू पुढे आलीस आणि दोन्ही कुटुंबांना एकत्र आणलं. मी कसे आदर्श मुलगी आहे, आदर्श सून आहे हे सिद्ध करून दाखवलं. मग मी ठरवलं आता जे काय करायचं ना ते लग्नात करायचं. आणि नेमकं त्याच वेळी आयत्या वेळी माझ्या हाताला एक पत्ता लागला, दीपक. तुझ्या प्रेमामध्ये वेडा झाला होता तो. मग मला माझे हात घाण करायचे लागलेच नाही. नंदिनी दीपकला वेटर म्हणून मी लग्नामध्ये सामील करून घेतलं. आणि लग्नाच्या दिवशी काय घडलं हे तुला माहीतच आहे. नंदिनीला ऐकून धक्काच बसतो आणि बोलते की इतका राग होता तुमच्या मनात माझ्याबद्दल, तर मला आधीच सांगायचं ना,
घरातून निघून गेले असते. तुमच्या या वागण्यामुळे आमच्या चौघांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. कळतंय का तुम्हाला? तुमच्या सुडाच्या आगीत आम्हा चौघांचे आयुष्य जळाली वसू आत्या. तुम्हाला काहीच वाटत नाही या गोष्टीचं? आत्या छाती ठोकूनच बोलते की नाही वाटतं. मी जे केलं ते ठरवून केलं आणि आता तू माझं काहीही वाकडं करू शकत नाही. नंदिनी बोलते की चॅलेंज करताय मला की चितवण्याचा प्रयत्न करतायत? आत्या बोलते की तुला जे समजायचे ते समज. नंदिनी बोलते की मग ठीक आहे, मी काय करते हे बघायचं आहे ना तुम्हाला, मग बघा. आत्या बोलते की काय करून दाखवशील? खाली जाऊन सगळ्यांना रडत रडत माझी कंप्लेंट करशील का? माझं गुपित सांगणार आहे सगळ्यांना? सांग सांग, कोणीही विश्वास ठेवणार नाही आहे तुझ्यावर, कारण तू आता या घरात आली आहे. पण हे घर ना माझं आहे नंदिनी, आणि इथून मला कोणीही हलवू शकत नाही. नंदिनी बोलते की ज्या झाडाची मुळे खोलवर रुजली असतात ती झाड सुद्धा वादळाच्या तडाख्यात लांबवर फेकली जातात. आत्या, मी ते वादळ घेऊन येईल, तुम्ही बघाच. मी हरते की तुम्ही हरतायत. आज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुमचं काळं कृत्य मी सगळ्यांसमोर नक्की आणेन. आणि ती तिथून निघून जाते. तर दुसरीकडे पार्थ आणि काव्या येत असतात. तेव्हा हवलदार काका बोलतात की थांबा थांबा. पार्थ बोलतो की काय झालं? तेव्हा हवलदार काका बोलतात की लँडस्लाईड झाला आहे, तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. पार्थ बोलतो की किती वेळ लागेल क्लिअर व्हायला? हवलदार काका बोलतात की किमान 5 ते 6 तास लागतील. पार्थ बोलतो की अरे बापरे, बरं ठीक आहे. तर नंदिनी दुसरीकडे आरती करत असते. तेव्हा तिला सगळे लग्नाचं मागचं आठवतं आणि ती आत्याला विचारते की शत्रू घरातला असेल तर काय करायचं? तेव्हा घरातली सर्वजण आश्चर्याने बघतात. यावर आत्या बोलते की हे तू मला का विचारतेस? नंदिनी बोलते की कारण आम्हा चौघांच्या आयुष्याचा आणि स्वप्नाचा शेवट केला तुम्ही. मानिनी बोलते की काय बोलतेस तू नंदिनी? नंदिनी बोलते की हो आई, दीपकशी हात मिळवणी करून मला लिग्नातून किडनॅप करण्याचा वसू आत्या होत्या. सगळ्यांना हे ऐकून मोठा धक्का बसतो आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.